परी चल पटकन खाऊन घे. आई मला नकोय. नकोय म्हणजे काही ऐकायचं नाही मला. गपचूप खा. मला कोणाचेही नखरे नकोय. कोणाचे म्हणजे? कोणाचे म्हणजे तुझे. मी नाव सांगणार तुझं. कोणाला? फ्रेंडला? मी त्याला पण ओरडणार आहे. उगाच लाड नाही करायचे. परी चल मी इंजेक्शन देते तुला. परी बघ कोणाचा फोन आहे, स्पीकरवर टाक. हाय नेहा, मेरे दिमाग में एक आइडिया आया है. मैं तुम्हारे जैसा दिखना चाहती है. परफेक्ट इंडियन गर्ल. तो तुम्हारा हेल्प थोड़ा चाहिए. अगर मैं तुम्हारे जैसा बन के गई तो यश मुझे जरूर प्यार करेगा. तो आपका हेल्प थोड़ा चाहिए. ठीक है, मैं आते वक्त कपड़े लेकर आती हूँ. हाँ, you're so sweet. Thank you. चल इंजेक्शन. चल आता हे सगळं संपवायचं. चल लवकर लवकर, फास्ट, नो नखरे. परी परी पण ना. नेहा. हा मॅम तुम्ही या ना, आत या ना मॅम. चपला बाहेर काढाल प्लीज. थँक्यू. या ना मॅम. या ना मॅम. असं काही काम होतं मॅम? हो, आणि खूप महत्वाचं. यशला ना मी माझ्या मुलासारखं वाढवलं लहानपणापासून. खूप प्रेम करते त्याच्यावर. ॲक्च्युली तुझ्यावरचा रागही त्यामुळेच होता. मला वाटत होतं की तूही त्याच्या पैशांच्याच मागे आहेस, पण आता मला कळतंय ना की तसं नाहीये. सो झालं गेलं विसरून जा. त्यामुळे ना मला सतत त्याची काळजी वाटत असते की कोणी चुकत नाहीये ना, तो कोणी फायदा घेत नाहीये ना, कोणी दुखवत नाहीये ना त्याला. लहानपणापासून ना असं तळहाताच्या फोडासारखं जपलंय मी त्याला. डोळ्यात तेल घालून लक्ष ठेवलंय त्याच्यावर. पण जेसिका, मला ना त्याचं हेल्पलेस होणं, रडत बसणं नकोय आता. म्हटलं खरं सांगते, मागच्या वेळी ह्या सगळ्यातून बाहेर पडायला खूप वर्ष लागली ग त्याला. तो कसा सावरलाय ना त्याचं त्यालाच माहिती. आणि आता ती पुन्हा आली का? हे बघ, तू माझं एक काम कर. मला माहिती आहे यश जर माझ्याशिवाय दुसऱ्या कोणाचं ऐकत असेल ना तर ती तू आहेस नेहा. नेहा, तू ना माझ्या यशला ते जेसिकापासून वाचव. तिचा प्लॅन आहे ग काहीतरी. ती फसवणार आहे ग माझ्या यशला, मला माहिती आहे. पण मी तुला सांगते, यावेळी जर माझ्या यशचं काही बरं वाईट झालं ना तर मी नाही ग स्वतःला माफ करू शकत. मॅम तुम्ही शांत व्हा, रडू नका. मी पाणी आणते थांबा. मॅम पाणी.
खरं सांगू तर तुम्हाला वाटते तेवढी वाईट नाहीये जेसिका. म्हणजे जे काय झालं त्याचा तिला पश्चाताप आहे आणि ती पण आता सुधारायचा प्रयत्न करतेय. ती बदललीये. तिचं खूप प्रेम आहे यशवर आणि ती यशला मनवायला खूप प्रयत्न करतेय मॅम. खरंच. जेसिका बोलली तुला हे? हो मॅम, आणि खूप मनापासून बोलली ती. म्हणजे तिला यश हिच्या प्रेमात आहे हेही कळलं असणार, नाही तर हिच्याशी का बोलेल ती? आणि ही एक मूर्ख तिची बाजू घेऊन माझ्याशी बोलते. पण चांगलंच आहे. यशसाठी अशीच कोणीतरी हवी. इमोशनल फुल, डोळ्यात पाणी आलं की खरं समजणारी. मॅम तुम्ही खरंच काळजी करू नका. सगळं नीट होईल. तो म्हणतेस तर खरं मानायलाच हवं मला. पण हे बघ, जर मला वाटलं की ती जेसिका पुन्हा माझ्या यशचं काही बरं वाईट करते ना, तर मॅम मी स्वतः हे सगळं थांबवेन. तुझ्याशी बोलले ना, आता कुठे बरं वाटलं बघ. मी येऊ का ग? आता प्रूफ घेऊनच येईन तुझ्याकडे. अरे नयनेश, तुझं लक्ष नाही बाळा आजकाल कामात. सरांसमोर का प्लेट ठेवली? त्यांचा उपास आहे आज. अचानक त्यांना खायचा मोह झाला तर पाप कोणाला लागेल? तुला. बायको कोणाला चांगली मिळणार नाही? तुला. घेऊन जा ती प्लेट, उचल. का का घेऊन जा, मी खातोय ना. अरे उपास आहे ना तुझा. उपवास कसला? का उपवास आहे माझा? अच्छा, मग ठीक आहे, जा जा बाळा, मी खातोय, कळलं? खाऊन घे ना मग 4 घास. मी तुझ्यामुळे टेन्शन मध्ये. मला माहिती आहे तुझा कुठलाही प्लॅन ना असा कधी फुल फ्लेजेड नसतोच. मध्येच कुठेतरी येतो आणि तू अडकतो आणि मग पुढे कळतच नाही आपण काय करायचं. तिथे लग्न लावायला निघाली आहे माझं जेसिका बरोबर. कालपासून 1000 वेळेला तेच. नेहा माझं लग्न जेसिकाशी लावतीये, नेहा माझं लग्न जेसिकाशी लावतीये. नाही बस ते काय नाही, एकदा ते खोटं बोलून बघितलंय काय झालंय ते. आय डोंट वॉन्ट टू रिपीट दॅट. मी आता जाणार आणि नेहाला सगळं खरं खरं जे काय ते सांगून टाकणार स्पष्ट. करेक्ट 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 मार्ग आहे. तिच्याकडे जा, सिग्नल वरती उभं राहा, मोठ्याने ओरड, नेहा आय लव्ह यू. म्हणजे काय होईल? तिला परत वाईट वाटणार. तिला वाईट वाटले म्हटल्यानंतर तुला परत वाईट वाटणार. मग तू तिला मनवण्याचे अजून प्रयत्न करणार. ती अजून हर्ट होणार. ती अजून वेगळीच वागणार. तुला अजून त्रास होणार. शेवटी मग तू कंटाळून ठरवणार, आता मी कुठेतरी दुबई का फुबईला निघून जातो. हे आजोबांना कळणार. मग आजोबा छातीला हात लावणार, माझा तू चाललेला आहे, आता मला जगायला इच्छा नाही, वार वार सगळं होणार. किती यार, गाडी पुढे जातच नाहीये.